आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या नॅशनल लेवलला दिसते, तर मग एका रात्रीत अरे रुचिता रोडीजमध्ये खूप आई-वडिलांना फोन आले असतील करेक्ट. आणि अरे रुचिता दिसली, रुचिता दिसली. पण अचानक ती आउट होते. नंतर जी कॉन्ट्रोव्हर्सी होते, हं, अ, मला त्या गेमबद्दल नाही बोलायचं पण हं. त्याच्यानंतर जे घडलं, ते आपल्यासारख्या कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खूपच जास्त मोठी गोष्ट आहे. टू बी ऑनेस्ट तो फेज ना मी माझ्या आयुष्यात आठवला ना, की मला ना गूजबम्प्स यायला लागतात. कारण की इतका घाणेरडा फेज होता ना तो माझ्या आयुष्यातला. मी कशीबशी घरच्यांचा सपोर्ट घेऊन, सगळ्यांचा सपोर्ट घेऊन मी त्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचले आणि मी खरंच खूप खुश होते, की मी मी जे काय घडतंय, मी अशी होते की गो विथ द फ्लो. जे होईल ते होईल. इतका मोठा प्लॅटफॉर्म मला माझ्या आयुष्यात मिळाला आहे. माझ्यासाठी तीच खूप मोठी गोष्ट होती आणि मी अशी होते की मी हे एन्जॉय करणार आहे. पण ना काही ऑडियन्स कधी-कधी इतक्या खालच्या थराला उतरतात ना, की खरंच ते चळूसं का पळूसं असं करून टाकतात. म्हणजे इतके रेप थ्रेट्स, डेथ थ्रेट्स म्हणजे लोकं मला वेपन्स वगैरे सोबत डी-एम करायचं की तुला आम्ही मारू असं तसं. म्हणजे मला घरचे माझे इंटरव्ह्यूज असतील, पॉडकास्ट असतील, मला मुंबईपर्यंत किंवा पुण्यातल्या पुण्यात सुद्धा कुठेच नव्हते पाठवत. त्यांना कंटिन्यू एक भीती असायची, की अरे हिला काहीतरी होईल. आता घरच्यांना माहीत नाहीये, की हे लोकांच्या फक्त वरवरच्या धमक्या असतात. घरच्यांना काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये किंवा डी-एममध्ये हे सगळं बोलतायत म्हणजे हे सगळं आयुष्यात घडणारच आहे, आपल्या पोरीला धोका आहे हे. घरचे नेहमी दबावात असायचे, की पोरीला काहीतरी होईल. आणि मी इतकी रडली आहे त्या कॉन्ट्रोव्हर्सीजच्या नादात कारण मला नेहमीच ते लेफ्ट आउट फील व्हायचं कारण की तो प्लॅटफॉर्म असा होता मेजॉरिटी ऑफ द क्राऊड हिंदी सगळं मेजॉरिटी काय मी एकटीच महाराष्ट्रीयन होते बाकी सगळा तो हरियाणा आणि दिल्लीचा क्राऊड ते लोक हरियाणवी त्यानंतर पंजाबीमध्ये बोलत बसायचे मला काय कळायचं नाही डोक्याच्या वरून जायचं मग हे लोकांमुळे मला नेहमी एक लेफ्ट आउट फिलिंग यायचीच त्याच्यामुळे मग माझा ना रोडीजमध्ये गेम पण तसा दिसून आला आय वॉज लोन वुल्फ मी कधी कोणाच्या पॅक्टमध्ये गेलेच नाही कारण की नेहमीच मला एक वेगळी वाईब यायची की हे लोक इन्क्लूड करायचं विचारच नाही करत आहेत मी असे होते की एकटी तर एकटी भिडणार तर आहे पण मला मला ना अजूनही ते कळलं नाही की रुचिताने असं केलं काय होतं की डेथ थ्रेट किंवा रेप थ्रेट इतक्या खालच्या लेवलला एखादी फॅन फॉलोईंग जाऊच कशी शकते असा इतकं मोठं काय केलेलं मला असं वाटतं की रोडी स्प्लिट्सविला ह्याचा जो एज ग्रुप आहे ना जो ऑडियन्स आहे हा टीनेज 14-15 जस्ट प्युबर्टी हिट झाली आहे नुकतीच दाढी मिशी फुटली आहे अशी पोरंपोरी आहेत आणि मग ना हे लोक काय करतात मग ते रियालिटी शो इतकं जास्त मनावर घेऊन जातात त्यांना असं वाटतं अरे आमच्या स्टारला कशी काय बोलली ही मग त्याच्या नादात ना हे लोक काहीही बोलायला तयार असतात आणि मला असं वाटत होतं की ही फक्त लहान लेकरच आहेत ही जी बोलतात पण काही काही मॅच्युअर ऑडियन्स पण आहे आणि कधी कधी इन्फ्लुएन्सर लोकांना पण अक्कल नसते हे लोक स्वतःहून सांगतात की तिला जाऊन हेट दे तिला जाऊन हे बोला ते बोला हे लोकांनी मला ऑनलाईन सगळ्या लोकांसमोर लाईव्हमध्ये लोकांनी मला बॉडी शेम केलं आहे काय काय माझ्या फेसवरून माझ्या बॉडीवरून किती वेळा बोललेत मग हेच जेव्हा इन्फ्लुएन्सर म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःच हे सगळं वागताय तर मग एक ग्रीन कार्ड मिळून जातो त्यांच्या ऑडियन्सला ऑडियन्स जर का तेच लोक असे तर ऑडियन्स काय वेगळी असणार ऑडियन्स ही तशीच असणार आहे पण मला माझ्या ऑडियन्सवर इतकं जास्त चांगलं वाटतं की माझी ऑडियन्स शेवटपर्यंत फक्त माझ्यासाठी लढत राहिली कधीच दुसऱ्याला वाईट कधीच जाऊन काही बोलली नाही पण त्यानंतर तुला असाच एखादा रियालिटी शो करावासा नाही वाटला म्हणजे लाईक रोडीज खूप जास्त टू बी ऑनेस्ट कारण की मला असं कळलं त्या शोमध्ये की कशी का असे ना कशी का प्रेझेंट व्हायना पण मला माहिती की मी खूप वोकल आहे मी बोलू शकते मी स्वतःसाठी स्टँड घेऊ शकते आणि जिथे जे चुकतंय ना मला ते पॉईंट आऊट खूप चांगल्या प्रकारे करता येतं मग तुम्ही मला पॉझिटिव्हमध्ये घ्या निगेटिव्हमध्ये घ्या बट मी जर का त्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे तर नाही जाणार असा एपिसोड ज्याच्यामध्ये मी नाही दिसणार आहे सो येस इच्छा तर भरपूर आहे बघूयात आता पुढे प्रवासात काय येतं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला